सेकंड फॉल सिलिंग लाईटवरती खूप खेळ असतो इंटिरियरचा. जे काही खाली फर्निचर करताय जे काही करताय ना त्याला वरती लाईटनेच लुक येतो किंवा इन्हान्स होतात त्या गोष्टी. त्यामुळे जर लाईटिंग आपल्याला प्रॉपर करायचं ना तर एकतर तुम्हाला कन्सील लाईटिंग करून घेतलं पाहिजे अगोदरच किंवा फॉल सिलिंग आणि लाईटिंग इलेक्ट्रिकल वर्क सोबत करून घ्या. एल शेपमध्ये एक ड्रॉबॅक असा आहे की कॉर्नरचा जो सीट आहे ना तो वॅकंट राहतो. ती तुमची स्पेस डेड होते. डेड कॉर्नर कसे होतात की कुठेतरी मध्येच सोफा कुठेतरी मध्येच एखादं डायनिंग टेबल आणून ठेवलेलं असतं. मग ते नीट त्याच्यामध्ये ना सर्क्युलेशन स्पेस नसतो, म्हणजे इकडून तिकडं जायला व्यवस्थित जागा नसते किंवा फिरायला, तर तिथे मग खूप डेड स्पेस क्रिएट होतात. तर ते अवॉइड करायचे असतील ना सजेस्ट करते की सोफा स्केलमध्ये घ्या. तुमच्या रूमचा साईज किती आहे त्याच्यानुसार घ्या. जर रूमचा साईज मोठा आहे तर तिथे मोठा सोफा पण चांगला दिसतो, ज्याचे आर्म्स मोठे आहे, ज्याची विड्थ जास्त आहे. पण रूम छोटा आहे आणि तुम्ही सोफा एकदम लक्झरियस घेतला, एकदम त्याला हेवी सगळ्या गोष्टी आहेत, तर मग त्याने काय होणार आहे, एक वस्तू खूप मोठी तुमच्या रूममध्ये आली ना की तुमचा रूम एकदम छोटा दिसून जातो, पॅक दिसून जातो. ते स्केलमध्ये नाही दिसत, बॅलन्स नाही वाटत रूम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत वैष्णवी मॅम, जे एक स्वतः इंटिरियर डिझायनर आहेत आणि आज आपण खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यावर डिस्कस करणार आहोत. जसं की बजेटमध्ये इंटिरियर डिझायनर कसं प्लॅनिंग करावी किंवा मग स्पेस मॅनेजमेंट कशी करावी, हे सगळे क्वेश्चन्स आपण आज डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल मॅम, तुमचं परत एकदा AB इंटरव्ह्यूजमध्ये स्वागत आहे. त्यासाठी थँक्यू, मला तुम्ही तुमच्या चॅनलवर परत सेकंड टाईम बोलवलं, इन्व्हाइट केलं त्याबद्दल. आणि आत्ता आपण इंटिरियरचा म्हणजे 2 वर्ष असं वाटेल की खूप कमी वेळ आहे, पण याच्यामध्ये खूप सारे इंटिरियर डिझायनिंगमध्ये किंवा या फील्डमध्ये चेंजेस झालेले आहेत. आपले जे ऑडियन्स आहे ते मोस्ट ऑफ द केसेस सगळे मिडल क्लास आहेत आणि त्यामध्ये प्रत्येकाला आपलं घर लक्झरियस हवं असतं. म्हणजे प्रत्येकाचं एक रिक्वेस्ट असते की मॅम माझं घर बजेटमध्ये पण झालं पाहिजे आणि लक्झरी लुक पण आला पाहिजे. सो आपण चालू करूया बेसिकली की फर्स्ट ऑफ ऑल क्लायंटकडून आपण चालू करूया की क्लायंट जेव्हा इंटिरियर डिझायनर बघतात सो ते कोणत्या चुका करतात तुमच्या अकॉर्डिंग? आधी तर काय होतं ना की एक ट्रेंडिंग काय आहे ते बघितलं जातं. कोणतरी एकाला खूप जास्त फॉलोअर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर खूप रील्स दिसतात, ते व्हायरल होतात, ते बघून क्लायंट जातात एखादा डिझायनर बघायला आणि मग तशा पद्धतीचे त्या डिझायनरचे टँट्रम्स असतात. म्हणजे की बजेट वाईज की एवढ्या बजेटमध्येच मी काम करतो, असंच आपलं काम होतं, इतका डिले होतो किंवा एवढा टाईम पिरियड लागतोच, अशा गोष्टी होतात. तर मी सजेस्ट करते क्लायंटला नेहमी की तुमच्या घराच्या अकॉर्डिंगली किंवा तुमच्या फ्लॅटच्या अकॉर्डिंगली आधी त्या डिझायनरचं काम बघा की तुम्हाला त्याचं काम कसं वाटतं आहे. कुठले साईट्स असतील, त्याचे चालू साईट्स असतील किंवा झालेले साईट्स असतील, ते जाऊन बघा. ते तुम्हाला कसे वाटतात ते बघा. त्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला रिटर्न फॉर्मॅटमध्ये काय डॉक्युमेंटेशन मिळणार आहे, म्हणजे वॉरंटी पेपर्स असतात ते किती दिवसांचे मिळतात, ते मटेरियल गाईड असतं की कोणते मटेरियल्स वापरणार आहेत. तर हे सगळे डॉक्युमेंट्स जे मिळणार आहेत ना काय, त्याची सगळी आधी इन्क्वायरी करा. बऱ्याचदा असं माहीतच नसतं की हे डॉक्युमेंट्स पण घ्यायचे असतात किंवा काहीतरी लिगल फॉर्मॅट असतो इंटिरियर डिझायनिंग करताना, कॉन्ट्रॅक्ट नोट्स असतात, तर त्या कोणत्या असतात हे सगळं आधी समजून घेतलं पाहिजे की या डिझायनरकडनं मला हे मिळणार आहे का, आणि तर मग आपण त्याला फायनल केलं पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट नोट म्हणजे काय असतं की त्यामध्ये तुम्ही काय काम करणार आहात, तुमच्या घराचं जे काही काम असेल, वर्क असेल, ते त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये असतं. टाईम पिरियड मेन्शन असतो की किती टाईममध्ये हे काम होणार आहे. त्यानंतर मटेरियल त्याच्यामध्ये डिस्कस असतं अगोदरच की कोणते मटेरियल्स आपण वापरणार आहोत. तर हे सगळं कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये येतं आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये पण आणखी सब कॅटेगरीज आहेत. तर त्या सब कॅटेगरीजपर्यंत जरी नाही तुम्ही माहिती घेतली, फक्त कॉन्ट्रॅक्ट नोट मिळणार आहेत का हे जरी समजून घेतलं तरी खूप आहे. इवन काही प्रोडक्ट्स असे असतात की ज्याच्यावरती वॉरंटी क्लेम करता येते आफ्टर सम टाईम. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर ते वॉरंटी काय मिळते आहे की वॉरंटीसाठीचे पण पेपर्स असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये कवर होतात. डिझायनर्स काय करतात किंवा डिझायनर्सच असं नाही, पण काय होतं की असं आपण एकाकडे काम देतो. मला असं वाटतं की बेसिकली कुठलंही जर आपण काम करतो तर लिगली काहीतरी त्याचं आपल्याकडे पेपरवर्क पाहिजे, एव्हिडन्स पाहिजे. मग जर आता काय असतं की इंस्टाग्राम, सोशल मीडियावरती एखादे डिझायनर खूप व्हायरल असतात, मग त्यांचा एक असं असतं सोशली खूप ट्रस्ट असतो लोकांचा त्यांच्यावरती, पण हा माणूस माझं काम चांगलं करणार आहे. आणि असं होतही नाही की कोण डिझायनर पळून जातो आहे किंवा पैसे घेतो आणि काम करत नाही. काम होतं, पण ते कुठल्या फ्लोमध्ये होतं आहे ना ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही काम करताय, तुम्हाला जर मी 2 महिन्यात काम करून द्यायचं सांगते आहे आणि त्या कामाला जर जातं ते 4 महिने, तर कुठेतरी एखाद्याचं असं असतं की रेंटेड प्रॉपर्टीमध्ये राहत असतं आणि नवीन घरी शिफ्ट व्हायचं असतं, मग 2 महिन्याचं रेंट एक्स्ट्रा भरावं लागतं. ते करूनसुद्धा त्यांना प्रॉपर्टी मिळत नाही लवकर त्या टायमिंगमध्ये, म्हणजे घर इंटिरियर डिझायनरकडून मिळत नाही करून,
किंवा काही डिझायनर्स मटेरियल्सबद्दल हे होतं की माहीत नसतं अरे हे मटेरियल यूज होणार आहे का कोणतं होणार आहे, आणि ॲट द एंड मग कोटेशन खूप इन्क्रीज होतं. म्हणजे आधी डिझायनरसोबत लॅमिनेट फिनिशमध्ये बोलणं झालेलं असतं आणि ॲट द एंड डिझायनर सजेस्ट करतात की आपण ॲक्रेलिक फिट करू किंवा डुको पेंट करू, आणि मग तिथे कोटेशन वाढलेलं असतं. ते कोटेशन वाढल्यावरती असं होतं की ना डिझायनरला काय बोलता येत ना क्लायंटला. त्या टाईममध्ये जे काम झाले त्याचे तर पे करावेच लागतात. तर मग हे हिडन चार्जेस म्हणता येईल, ह्या सगळ्या गोष्टी नंतर ना कुठेतरी बाउंड होऊन आपल्यावरती येऊ नये याच्यासाठी अगोदर कॉन्ट्रॅक्ट नोट करून घेतलेलं कधीही बेटर. आणि हे दोन्ही साईडनी चांगलं असतं. असं नाही आहे की फक्त याने क्लायंटलाच फायदा आहे, डिझायनरला पण खूप फायदा होतो. बरेचसे क्लायंट ना खूप चिकचिक असतात, म्हणजे त्यांना मे बी सगळ्या गोष्टी माहीत असतात, पण ते एखाद्याची सवय म्हणता येईल किंवा म्हणजे मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स घेतला आहे तो सांगते की ते जास्त किती काम करून घेता येईल, आणखी कसं चांगलं करून घेता येईल, कमी बजेटमध्ये आणखी काय काय डिझायनरकडून करून घेता येईल किंवा हे करायला बघतात. म्हणजे की चला ना आता जे एवढंसं मटेरियल उरले ते ह्याच्यात मला एक छोटा वॉर्डरोब करून द्या, पॅन्ट्री युनिट तुमच्याकडनं फ्री बनवून द्या, किंवा वॅनिटी युनिट्स असतील ते बनवून द्या, गॅलरीमध्ये आम्हाला हे करून द्या, टेरेसमध्ये ते करून द्या. ॲक्च्युली हे मटेरियल जरी शिल्लक असलं ना तरी डिझायनरला असेल किंवा कोणी जो तिथे काम करणार आहे त्याला त्याचं काहीतरी पे करावं लागतं. आणि लोकांची अशी मानसिकता आहे ना की आम्ही 10 लाखाचं काम देतो तर मला एवढं तर फ्रीमध्ये करून दिलंच पाहिजे. आणि मटेरियल्सबद्दल पण असं होतं की सगळ्या गोष्टी अगोदर डिस्कस असतात डिझायनरसोबत, तरी क्लायंट ऐन मोमेंटला लास्ट मोमेंटला नाही माझ्या भावाने मला सांगितले ते मटेरियल नाही, हे मटेरियल खूप चांगलं, हेच बसवून द्या. मग इथे डिझायनरलाही खूप त्रास फेस करावा लागतो. तर ते दोन्ही गोष्टी जर टाळायचे असतील तर कॉन्ट्रॅक्टर नोट हे दोघांसाठी चांगलं आहे, म्हणजे कोणत्या डिझायनरसाठी सुद्धा आणि एखाद्या क्लायंटसाठी सुद्धा. जर कॉन्ट्रॅक्ट नोट आपण केलं समजा आणि त्यामध्ये डिझायनरने समजा डिफॉल्ट केलं, जसं की काम थांबवलं किंवा मग पळून गेला, तर ह्याचा काय फायदा असतो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट नोट केल्याने? कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये त्याचा GST नंबर असतो, शॉपॅक लायसन्स असतं, सगळ्या गोष्टी असतात. तर तुम्ही त्या गोष्टीवरती व्हेरीफाय करू शकता. तिथे तुम्ही त्याला म्हणजे तुमच्याकडे एक पेपर राहतो ना की माझं हे काम आहे आणि तुम्ही मला हे करून द्या. केस करून काही फायदा होत नाही, खरं ते सांगते. कारण काय की एवढ्या गोष्टी इतक्या मोठ्या मोठ्या केसेस अडकलेल्या, तर आपली केस कुठे जाणार आहे आणि काय होणार आहे. तर लिगली दोघांमध्ये एक बाउंडिंग राहते. आणि मी एक्सपिरियन्स केलेली गोष्ट सांगते, डिझायनर कोणच पळून गेलेला मी बघितलेलं नाही. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर एखादा लेबर पळून जातो म्हणण्यापेक्षा तो नंतरनं येतच नाही साईटवरती वगैरे, पण डिझायनर आर्किटेक्ट अशा गोष्टी करत नाही. फक्त गोष्टी ह्यात इथेच येतात की पैशांमध्ये आणि टाईम डिले याच्यामध्ये किंवा मटेरियल्समध्ये. तर तुम्ही त्या गोष्टी बरोबर कंट्रोल करू शकता. टाईम डिलेला मॅनेज होणार जर तुमच्याकडे परफेक्ट असा म्हणजे पेपर आहे की ह्या टाईममध्ये मला हे काम मिळणार आहे, असं जर तुमच्याकडे नोट आहे तर तुम्ही ती दाखवू शकता. तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण त्या डिझायनरकडे राहते. व्हॅलिड रिझन असतील तर ऑब्व्हियसली लेट होणार ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग दोघांमध्ये असते. त्यानंतर मटेरियल्स जर अगोदरच व्हेरीफाय करून घेतलेले असतील की समजा मी एखाद्या क्लायंटला दाखवले हा प्लायवूड बसवणार आहे, हा लॅमिनेट बसवणार आहे किंवा हा ॲक्रेलिक आहे आणि हे असं काम होणार आहे, आणि हे प्रत्येक ईच अँड एव्हरी गोष्ट जर तुमच्याकडे लिहून असेल, हार्डवेअर कोणतं आहे, अडेझिव्स कोणते आहेत, लॅमिनेट्स कोणते आहेत, प्लायवूड कोणते आहेत, त्याचे थिकनेस काय आहेत, या सगळ्या गोष्टी जर ऑलरेडी मेन्शन असतील ना तर क्लायंट पण कुठे डिझायनरला बोलू शकत नाही मला या मटेरियलच्या ऐवजी हे दुसरं द्या, आणि डिझायनर पण असं करत नाही की हे नको आणि ते बसवूयात. तर म्हणजे क्वालिटीमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज होत नाही, किंवा तुम्ही त्या गोष्टीवरती भांडू नाही शकत की आता मी एवढे पैसे दिलेत तर मला ह्याच्यापेक्षा जास्त क्वालिटीचं किंवा कमी क्वालिटीचं बसवून दिले, असं क्लायंट बोलू शकत नाही. स्पेस कमीत कमी खर्चामध्ये कसे युटिलाइज करता येईल ह्याचं काम बेसिकली इंटेरियर डिझायनर करतो. सो माझा तोच प्रश्न आहे की समजा आता आपण एक 1 BHK पकडूया. सो एक स्टँडर्ड आपण बघतो की 600 स्क्वेअर फूट 700 स्क्वेअर फूट आहे. सो त्याच्यामध्ये स्पेस मॅनेजमेंट तुम्ही कसं करता? स्पेस मॅनेजमेंट स्टार्ट कसं होतं, आधी त्या घरामध्ये राहणार कोण आहे त्या गोष्टींचा विचार केला जातो. म्हणजे जर आता 2 BHK आहे किंवा 1 BHK घर आहे आणि त्याच्यामध्ये फॅमिली राहणार आहे, नवरा बायको त्यांची 2 मुलं आणि आईवडील, तर म्हणजे टोटल 6 जण झाले. पण 6 लोक डिफरंट कॅटेगरीजमध्ये येतात. लहान मुलं छोट्या म्हणजे यंगर स्टेजमध्ये आहे, टीनेजमध्ये आहे याचाही विचार केला जातो. त्यानंतर मोठे अडल्ट जे आहेत तर आणि सिनियर सिटीजन असे 3 कॅटेगरीज झाले. मग सिनियर सिटीजनचं जे फर्निचर असतं त्यांचं स्पेस मॅनेजमेंट किंवा त्यांच्या रूमसाठी आजी आजोबांचं जर किंवा कोणाचं रूम आपण करत असेल तर त्यांना लो हाईट फर्निचर द्यावं लागतं. त्यांच्याकडे मेडिसिन्स भरपूर असतात, कारण एज झालेलं असतं, बऱ्याच जणांना शुगर BP असं, मग मेडिसिन ठेवायला त्यांना प्रॉपर एक स्टोरेज लागतं. तर मग ते बऱ्याचदा आम्ही स्टोरेज
कसं देतो की अगदी बेडच्या जवळ, बेडच्या आतमध्ये एक ड्रॉवर केला आहे की नुसतं पुश केला आणि तो ड्रॉवर ओपन होतो आणि तिथे त्यांना लगेच हातासरशी मेडिसिन्स मिळतात. तर अशा पद्धतीने थोडं स्पेस मॅनेज करता येतं की प्रत्येक कोण राहणार आहे आणि त्याच्यासाठी ती रूम डिझाईन होते. लहान मुलं असतील, आता लहान मुलं फक्त 8-10 वर्षाची ज्यांना खूप जास्त स्टडीचं लोड नाही आहे, मग तिथं असं खूप मोठं स्टडी टेबल करायची गरज नाही. तुम्ही फोल्डिंग स्टडी टेबल पण ठेवू शकता की मुलं ते वापरतील त्याच्यासाठी. आणि स्पेस पण म्हणजे त्यांना इतर जागेमध्ये त्या रूममध्ये वावरायला पण जागा मिळते. किंवा आता 1 BHK आहे, तर 1 BHKमध्ये एक तर बेडरूम होतो, हॉल होतो आणि किचन होतं. जर लिव्हिंग रूममध्ये आपण फोल्डिंग टेबल केला तर तो ॲज अ स्टडी कॉर्नर म्हणून पण होऊ शकतो. मुलं अभ्यासाला, रीडिंगला तो टेबल यूज करू शकतात. डायनिंग कॉर्नर पण तो होऊ शकतो की जेवणासाठी पण तो ॲज अ डायनिंग टेबल म्हणून यूज होऊ शकतो. म्हणजे मल्टीपर्पजसाठी एकच फर्निचरचा पीस आपण वापरू शकतो. सोफा कम बेड जर आपण लिव्हिंग रूममध्ये यूज केला, सोफा कम बेड म्हणजे बेसिकली तुम्ही ओपन करता तेव्हा त्याचा बेड बनतो. तर 1 BHK आहे तो ऑब्व्हियसली थोडीफार जागेची कमी होणार आहे की स्पेस लागणारच आहे. गेस्ट आले, कोणी आले, एक्स्ट्राचे मेंबर्स आले तर तो बेड ओपन करून तुम्ही त्यांच्यासाठी सोय करू शकता. तर स्पेस मॅनेजमेंटचा ऑप्शन म्हणूनच तुम्ही मल्टीफंक्शन फर्निचर यूज करू शकता. जसं आता मल्टीफंक्शन म्हणजे सोफा पण वापरतो आहे आणि सोफा कम बेड पण होतो आहे. फोल्डेबल टेबलमध्ये डायनिंग आणि स्टडी दोन्ही होतात ते. अशा टाईपचं मल्टीफंक्शन फर्निचर वापरू शकता. सो आता स्टँडर्ड आपण पकडूया की 1 BHK. सो माझा सिम्पल प्रश्न आहे की 1 BHKला साधारण इंटेरियर जर करायचं असेल बेसिक, म्हणजे इंटेरियर प्रीमियम पण दिसलं पाहिजे आणि एक बजेटमध्ये पण झालं पाहिजे, सो साधारण किती खर्च येतो आणि त्याच्यामध्ये काय काय होतं? जे तुम्ही म्हणतात ना प्रीमियम वाटलं पाहिजे, तर हे फक्त लुकवर आपण डिपेंड धरूया. प्रीमियम मटेरियल न यूज करता प्रीमियम लुक कसा द्यायचा, म्हणजे प्रीमियममध्ये काय येतं, डुको फिनिश येतात किंवा PU पेंट येतो, हे सगळं थोडं प्रीमियम किंवा हाय कॉस्टमध्ये येतात. तर तेच सेम लुक आपण थोडंसं लोअर कॉस्टमध्ये कसं करू शकतो ते बघूयात. तर 1 BHKला फुल इंटिरियरमध्ये आम्ही कन्सिडर करतो पूर्ण घराचं फर्निचर, फॉल सिलिंग, इलेक्ट्रिकलचं वर्क, पेंटिंग आणि सॉफ्ट फर्निचर सगळं त्याच्यामध्ये येणार, सॉफ्ट कुशन्स सगळे येणार असं. मग आता ह्याचे ना कॅटेगरी डिवाईड करायचं. अगोदर तर बजेट प्लॅन करायचा की किती बजेटमध्ये हे करायचं. इंटिरियर हा सब्जेक्ट असा आहे की तुम्ही 5 लाखात इंटिरियर करायचं म्हटलं तरी करू शकता आणि त्याच घरावरती तुम्ही 15-20 लाखाचं जरी इंटिरियर करायचं म्हटलं तरी करू शकता. तेवढे त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत, म्हणजे तितके ऑप्शन्स आहेत तितके कॉस्टली टू लोअर कॉस्ट अशा आपण फर्निचर आयटम्स घेऊ शकतो. तर मग 1 BHKचं मी सजेस्ट करेल 5 लाख ते 6 लाखामध्ये इंटिरियर, फुल इंटिरियर होतं आणि चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे 10 वर्ष ज्याची मी वॉरंटी देऊ शकते असं फर्निचर होतं. फक्त त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला खूप प्रीमियम न घेता बेसिक घ्याव्या लागतात किंवा मिडल ह्याच्या घ्याव्या लागतात, मिड रेंजमध्ये घ्याव्या लागतात, राईट. मग त्यात पण आहे ना मटेरियल्समध्ये तुम्ही फिनिशवरती थोडा कमी खर्च केला आणि कोअर मटेरियल जर चांगल्या क्वालिटीचं वापरलं आणि हार्डवेअरनं तर ते अजून लाँग लाईफ फर्निचर बनतं. आता डिवाईड करताना आधी तुमच्या रिक्वायरमेंट समजून घ्यायच्या. आधी तर आपण पहिल्यांदा फायनलाइज केलं की कोण लोकं राहणार आहे आणि त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत. जसं आता म्हणजे जर फॅमिली आहे त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन, अडल्ट्स आणि लहान मुलं असं तिन्ही कॅटेगरीजचे लोक आहेत, तर त्या तिघांच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या वेगळ्या असतात. सिनियर सिटीजनना थोडंसं बसायला उठायला सोपं असं फर्निचर पाहिजे, मेडिसिन्स वगैरे सगळे हाताळता येतील असे जवळ ड्रॉवर्स पाहिजेत, किंवा रीडिंगसाठी त्यांना एक वेगळा कॉर्नर पाहिजे, न्यूजपेपर वाचतील किंवा पोथी वगैरे असं वाचायचं आजींना वगैरे सवय असते, तर ते त्यांच्या दृष्टीने रीडिंग कॉर्नर वगैरे अशा गोष्टी डिझाईन केल्या पाहिजेत. लहान मुलं असतील तर मी सजेस्ट करते की प्लेईंग एरिया असलं पाहिजे. 1 BHK जरी असलं तरी त्याच्यामध्ये थोडीशी त्यांना मोकळी जागा खेळण्यासाठी, त्यांच्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी पाहिजे. तुम्हाला जर गॅलरी असेल, एखादं टेरेस असेल 1 BHKला, तर तिथे तुम्ही ते छान मॅनेज करू शकता. की तिथे त्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे कशा की आर्ट अँड क्राफ्टच्या ॲक्टिव्हिटीज खूप लहान मुलांना आवडतात. क्लेसोबत किंवा बैठे जे गेम आहेत ते खेळण्यासाठी पण तुम्ही मुलांना कॅरम, चेस अशा गोष्टींसाठी पण तो एक डेडिकेटेड कॉर्नर बनवू शकता की जिथे ते खेळू शकतील. मुलांना आजकाल खेळायला जागा दिली पाहिजे, तर ती सजेस्ट मी करते की 1 BHK जरी असला तरी तो एक कॉर्नर, म्हणजे ती एक रिक्वायरमेंट आपण ठरवलीच पाहिजे की जरी माझ्या मुलाला 2 तासाचा वेळ असला, जरी माझ्या घराला गार्डन असलं, स्विमिंग पूल असला, तर माझ्या घरामध्ये माझ्या मुलांसाठी स्पेशली एक असा कॉर्नर पाहिजे जिथं ते त्यांची ॲक्टिव्हिटी, तिथे त्यांचे खेळ खेळू शकतील. असा ही त्यांची बेसिक रिक्वायरमेंट. सेकंड झाली अभ्यास, म्हणजे स्टडी करण्यासाठीचं एक कॉर्नर, ते मुलांसाठी मेन पाहिजे. आणि जर अडल्ट कोण असेल, आता बऱ्याचदा वर्क फ्रॉम होमचं कल्चर आपल्याकडे चालू आहे, तर मग त्यामुळे त्यांच्यासाठी एक स्टडी कॉर्नर किंवा फोल्डेबल स्टडी टेबल
एक डेडिकेट स्टडी टेबल. जर एखाद्याचं खूप जास्त वेळ वर्क फ्रॉम होम चालणार असेल, वीकली 3 किंवा 4 दिवस, तर एक डेडिकेटेड पूर्ण प्रॉपर असं एक वर्क स्टेशन, ह्या रिक्वायरमेंट झाल्या. मग त्याच्यासोबतच आता काही जण असतात की घरातनं दिवसभर जातात बाहेर, त्यांना डायनिंग टेबल वगैरे नाही, पण ब्रेकफास्ट काउंटरची गरज असते, जे सकाळी नाश्ता पटकन एक जण करते आणि निघून जाते. तर ह्या रिक्वायरमेंट समजल्या ना, मग ह्याच्यानुसार झोनिंग करायचं, कुठे कोणतं मॅनेज करता येतं आहे मला. म्हणजे बेडरूममध्ये समजा आता मी एका झोपण्याची सोय केली आहे, स्टडी टेबल किंवा वर्क स्टेशन केलं आहे, टेरेसमध्ये मी लहान मुलांची ॲक्टिव्हिटी केली आहे, लिव्हिंग रूममध्ये मला काय काय करता येईल, तर असे झोनिंग करून घ्यायचे. किचनमध्ये कुठे कोणता कॉर्नर करता येईल, ह्या सगळे झोन झाल्यानंतर ना, तिसरं असतं बजेट प्लॅनिंग. तुमचं बजेट काय आधी ते ठरवा. समजा आता माझं बजेट 1 BHKसाठी 5 लाख रुपये आहे, मिनिमम आपण पकडूयात की 5 लाख रुपये आहे, ज्याच्यामध्ये मला हे सगळं मॅनेज करायचं आहे. मग त्यात पण फंक्शनल जे गोष्टी आहेत त्याच्यावरती 50% किंवा 60% खर्च करावा असं मी सांगते. फंक्शनल म्हणजे डे टू डे बेसिसवरती त्या तुम्हाला लागणारच आहेत. मेन पार्ट आहे तो किचन. किचनमध्ये आपण दिवसातलं 3 वेळा जेवण बनवतो, म्हणजे सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह एरिया त्याला म्हणता येईल, तिथं आपलं काम होणार आहे. 3 वेळा दिवसातनं आपण तिथे काम करणार आहे, भांडी धुणे होणार आहे, तिथे स्वयंपाकाचं काम होणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ना कुठे कॉम्प्रोमाइज करू नये मला वाटतं, की कारण किचनमध्ये जितकं इझी ॲक्सेस असेल तेवढं घरातल्यांचा वेळ वाचतो, जे कोण तिथे काम करणार आहे त्याची मनस्थिती चांगली राहते, ओव्हरऑलच त्यामुळे घरातल्यांची मनस्थिती चांगली राहते की किचन व्यवस्थित असेल तर त्यामुळे किचनवरती फोकस असावा. किचनमध्ये सगळ्या फंक्शनॅलिटी किंवा सगळ्या गोष्टीचा यूज कसा आहे, मटेरियल्स कसं आहे, या सगळ्या गोष्टी बारकाईने बघून चॉईस कराव्यात, की माझा यूज कसा आहे. माझं जर जास्त पाणी किंवा मला सारखी साफसफाई आवडती आहे, मी रोज धुणार आहे, माझं किचन पुसणार आहे, तर मग मी कोणतं मटेरियल वापरलं पाहिजे. मला एवढं मेंटेनन्स होत नाही आहे, तर मी कोणतं मटेरियल, कलर कॉम्बिनेशन्स वापरले पाहिजेत, याचा विचार केला पाहिजे. सेकंड, रेस्ट रूम, म्हणजे तुम्हाला जिथे आराम करायचा आहे. दिवसभर काम केल्यावरती घरी आल्यावरती जे घराचं सुख आहे ते तुम्हाला आराम करतानाच मिळणार आहे. त्यामुळे मग रेस्ट करताना जे तुमचं बेडरूम असेल त्याच्यावरती फोकस करा, की तुमचा बेड कसा पाहिजे, त्याचे साईज काय पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काय किती मॅट्रेसची साईज कशी पाहिजे, कोणता मॅट्रेस पाहिजे, मटेरियल कोणतं वापरायचं, किती स्ट्रॉंग तो बेड असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं थिंक केलं पाहिजे. मग वर्क स्टेशन्स म्हणजे फंक्शनल, जिथे जिथे तुमची कामं होणार आहेत, की तिथे जे तुम्ही फंक्शन काहीतरी करणार आहे, त्या गोष्टी सगळ्या तुम्ही आधी म्हणजे त्याच्यावरती 60% खर्च करा. त्याच्यानंतर ना रिमेनिंग जे 40% आहेत ना, तर ते तुम्ही लाईट्स, डेकॉर, पेंट्स ह्या सगळ्या गोष्टीवरती खर्च करा. मग ह्याच्यानी पण आहे ना, तर म्हणजे डेकॉरसाठी 10% ठेवले आणि बाकीचे 30% परत तुम्ही लाईट्स, इलेक्ट्रॉनिक मटेरियल जे आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स नाही, पेंट आहे, इलेक्ट्रिकल जे फिक्चर्स आहेत त्याच्यावरती खर्च केले तरी चालणार आहे. पण बेसिक प्रोजेक्टला जेव्हा व्हॅल्यू करताल तेव्हा 50% अमाऊंट तुमची फंक्शनल जे काही तुम्ही करणार आहे त्याच्यामध्ये फंक्शनॅलिटीवरती जास्त अमाऊंट स्पेंड करा. आता नवीन एक वर्ड आहे ॲस्थेटिक, म्हणजे दिसायला खूप सुंदर पाहिजे ॲस्थेटिक, तर ते त्याच्याकडे लोक खूप त्या ट्रेंडकडे जातात. तर माझंच एका क्लायंटचं एक्झाम्पल सांगितलं ना, तर त्यांना ॲक्च्युली त्यांनी सोफा कम बेड करून घ्यायला हवं होतं. त्यांच्या घरामध्ये जास्त माणसं होते आणि मी त्यांना सजेस्ट करत होते की आपण सोफा कम बेड करूयात, कधीही पुढे मागे गरज पडेल. नाही मॅडम, त्याला लेग्स गोल्डन नाही बसवता येणार आणि गोल्डन लेग असलेला सोफा खूप छान दिसतो, तर त्यामुळे आपण तसाच घेऊया. म्हणजे त्यांचा फोकस फक्त एकच होता की मला गोल्डन लेग्स असलेला सोफा घ्यायचा आहे, कारण तो ॲस्थेटिकली दिसायला छान आहे. पण तुमची फंक्शनॅलिटी बघितली तर त्याच्यामध्ये सोफा कम बेड होत नाही, ज्याला लेग्स असतात त्या सोफामध्ये. मग तिथे मी त्यांना सजेस्ट करत होते, पण समोरच्याचं कल असा असतो की नाही मला दिसण्याकडे जायचं. तर मी सांगते सगळ्यांना की दिसण्यापेक्षा काम तुमचं त्याच्याने कोणतं होणार आहे त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. सो आपण चालू करूया बेसिकली हॉलपासून आपण चालू करू. सो हॉलसाठी काय सांगाल, एक बेसिक तुम्ही इतके सारे इंटिरियरचे कामं केले आहेत, सो एक बेसिक हॉलची आपण म्हणतो साईज किती असते आणि कसं तुम्ही स्पेस मॅनेजमेंट करता त्यामध्ये, आणि कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी ते केल्याच पाहिजे हॉलमध्ये. ओके, आता बेसिकली सांगायचं झालं ना, तर नॉर्मल 150-200 स्क्वेअर फीटपासून हॉल स्टार्ट होतात. आपल्या पुण्यामध्ये तरी 150, 200, 250 असे स्क्वेअर फीटचे फ्लॅट म्हणजे लिव्हिंग रूमची साईज आहे. तर बऱ्याचदा काय होतं ना की म्हणजे काय टाळायला पाहिजे तिथे सांगते. खूप जण काय करतात, मंदिरची स्पेस आहे ना लिव्हिंगमध्येच घेतात आणि ते पण अगदी टी व्ही युनिटच्या शेजारी वगैरे. म्हणजे मलाही करायला भाग पडतात की तुम्ही आम्हाला इथेच ॲडजस्ट करून द्या. मला असं वाटतं, म्हणजे माझं पर्सनल मत आहे, मी वास्तू फॉलो करते, माझा देवावर विश्वास आहे, म्हणून मला असं वाटतं ज्याने आपल्याला घर दिलं ना त्याच्यासाठी एक घर पाहिजे, म्हणजे त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये सुद्धा जागा पाहिजे. तर जर अवेलेबल असेल ना तर डेडिकेटेडली एक देवघर चांगलं तुम्ही
तुमच्या घरामध्ये करा. लिव्हिंग रूममध्ये येणं जाणं खूप लोकांचं असतं, तेवढं पावित्र्य राहत नाही. त्यामुळे मला वाटतं की जर तुमच्याकडे जागा असेल, अवेलेबल असेल जागा, तर तुम्ही नक्कीच घराचा एक चांगला दिशा बघून नक्की तिथे मंदिर किंवा डेडिकेटेडली देवघर बनवा. असं एक साचाच येतो एक 7-8 हजारापर्यंत येतो की त्याच्यामध्ये सगळंच असतं. लाईटिंग पण असते, प्लस ते देवघर चांगलं पण दिसतं, ते जे आपण म्हणतो एस्थेटिक लुक ते पण चांगलं असतं. सो तसे देवघर वापरले पाहिजे. आत्ता येतात ट्रेंडिंगमध्ये मार्केटमध्ये, जे 7-8 हजारपर्यंत इझिली भेटून जातात, ज्याला कप्पे पण असतात खाली आणि इझिली मिळतात ज्या किमतीमध्ये ना, तर त्या किमतीमध्ये त्याप्रमाणेच ते तितक्याच इझिली लवकर खराब पण होतात. तर मेन कारण म्हणजे त्याच्यामध्ये वापरला असतो भुसा प्लाय. भुसा प्लाय म्हणजे पार्टिकल बोर्ड. त्याला पाणी लागलं की तो फुगतो आणि लगेच खराब होतो. त्याच्यावरती जे लॅमिनेट कोटिंग असतं, म्हणजे हे परत दिसण्यावरती झालं, ह्याचं लॅमिनेट दिसताना खूप चांगलं दिसतं, पण बघितलं तर त्याचा थिकनेस जो असतो ना, तो खूप कमी असतो, 0.5 mmचा असतो. थोडंसं मटेरियल नॉलेज घेऊन जर मार्केटमध्ये फिरलात ना, तर तुम्हाला कोणी फसवू नाही शकत. फक्त ते की तुम्हाला ते नॉलेज असलं पाहिजे. समोरच्याला तुम्हाला हे विचारता आलं पाहिजे की हा कुठला बोर्ड वापरला आहे, पार्टिकल बोर्ड आहे, प्लायवूड आहे का सागवान आहे, असं तुम्हाला विचारता यायला पाहिजे. तुम्हाला हे मटेरियलचं नॉलेज माहिती पाहिजे. लोकांना हे माहीतच नसतं की प्लायवूड वेगळा आहे, पार्टिकल बोर्ड वेगळा आहे, हे माहीतच नाही आहे. MDF वेगळा आहे असं माहीतच नाही आहे. त्यांना वाटतं काय एक मटेरियल आतमध्ये असतं, त्याच्यावरती फिनिश मटेरियल लावलं झालं काम. पण हे इतके त्यात व्हेरिएशन्स आहेत किंवा एवढे सब कॅटेगरी आहे हे त्यांना माहिती नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हणतात की फक्त मंदिराला कळस असावा, घरातल्या देवघराला कळस नसावा. पण मग ते जे मंदिर येतात त्याला असं शोसाठी कळस वगैरे केलेलं आहे. हां, मग ते एक चुकीचं आहे. मग बरेच लोक आणतात आणि नंतर मग त्यांना सजेस्ट केलं जातं अरे कळस नसतो, मग ते कळस परत कट करून टाकतात. मग त्यापेक्षा तर मी म्हणते की कशाला वापरायचं ना, संगमरवरी म्हणजे जे मार्बलचं आहे ते. तर बेस्ट म्हणण्यापेक्षा चांगलं तर ओरिजिनल लाकूड कुठलंही असेल, आपल्या झाडांचं जे ओरिजिनल लाकूड असतं, सागवान झालं, याचं झालं, उमऱ्याचं लाकूड झालं, ह्या लाकडाचं जर बनवून मिळालं तुम्हाला किंवा रेडीमेड मिळालं, तर शीसम असेल तर त्याचं मंदिर तुम्ही घ्या. मोस्टली सागवान तर मी प्रिफर करते की सागवानाचं घेऊ शकता. आता कसं आहे ना, जागेअभावी सागवानाची मोठी मोठी मंदिरं किंवा कार्विंग केलेली मंदिरं आपण नाही घेऊ शकत. आणि त्या मंदिरांचं असं आहे की त्याला मेंटेनन्स पण असतो, पॉलिश वगैरे. तर तुम्ही काय करू शकता, प्लायवूडचं मंदिर बनवले पण त्याचा खालचा जो बेस आहे ना तो सागवानी ठेवू शकता. जिथं देव ठेवणार आहे ती जागा तुम्ही सागवानी, त्या पायऱ्या किंवा तो बेस जो आहे ना मंदिराचा तो सागवानी ठेवू शकता. तर मग तुम्हाला तेवढ्या बेसचीच काळजी घ्यायची आणि तेवढा बेस सागवानी करायचा. म्हणजे हे एक मॉडर्न सोल्युशन झालं आपल्या ट्रेडिशनला फॉलो करण्यासाठी. ओके. हॉलमध्ये अजून काय काय, म्हणजे खूप जण सोफा करतात आणि काही जण एल शेप सोफा करवतात, जेणेकरून जी स्पेस आहे ती चांगली मॅनेज होईल. एल शेपनी होतं काय की खूप जास्त जण बसू शकतात हॉलमध्ये असलं की, आणि ज्यांच्या घरामध्ये खूप सारे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी एल शेपचा सोफा चांगला असतो असं खूप म्हणतात. म्हणजे आता हे कसं आहे, हे दोन्ही बाजूनी चूक आणि बरोबर दोन्ही पण आहे. एल शेपमध्ये एक ड्रॉबॅक असा आहे की कॉर्नरचा जो सीट आहे ना तो वॅकंट राहतो, ती तुमची स्पेस डेड होते. आणि तुम्ही दुसरे एक करू शकता, म्हणजे एल शेपचा फायदा असा आहे की तुम्ही एल शेपला जर सोफा कम बेडमध्ये कन्वर्ट केला ना, तर जेव्हा तुम्ही तो सोफा कम बेड ओपन करता तो पूर्ण एल शेप आणि तो सोफा कम बेडचा पीस असा मोठा स्पेस तुम्हाला बसण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी मिळतो. ते तुम्हाला सिंगल सोफामध्ये किंवा नॉर्मल सोफामध्ये नाही करता येत. सोफा खूप जण फक्त 2 सोफा आणि मध्ये एक ते टेबल, सो असे एक बेसिक ट्रेडिशन आहे. सो सोफा खरंच कोणी ठेवला पाहिजे हॉलमध्ये, आणि ज्यांच्याकडं जास्त मेंबर आहेत त्यांनी अवॉइड केलं पाहिजे असं आहे का काही? असं नाही म्हणता येणार, कारण कसं आहे की आपल्या घरी कोणी आलं तर त्याला बसण्यासाठी तर सोफा पाहिजे. आपण स्वतः लिव्हिंग रूममध्ये TV असतो काय असतो, तर बसण्यासाठी तर म्हणजे किंवा TV बघण्यासाठी तर सोफा हवाच. म्हणजे एक बैठक व्यवस्था पाहिजेच घरामध्ये. आणि तर मॉडर्न बैठक व्यवस्थेच्या जागा सोफाने घेतली आहे, त्यामुळे सोफा पाहिजे. पण त्याच्यावरती किती स्पेंड करताय. अगेन काय होतं की सोफा बसायची जागा एकदम छोटी असते सोफ्याची, त्याचे आर्म्स, त्याची मागे रेस्ट करायची जागा खूप भरीव अशी आणि मोठी मोठी घेतलेली असते आणि बल्की केलेला असतो त्याला. तर तेवढे बल्की सोफे ना एकतर कॉस्टली पण असतात आणि ते काही यूजफुल पण नसतात. म्हणजे तेवढा बल्कच त्यांचा इतका जास्त असतो की ते रूममध्ये ना रूम छोटा दिसतो आणि सोफा मोठा दिसतो. तर मग स्केलमध्ये घेतला पाहिजे. मी सजेस्ट करते की सोफा स्केलमध्ये घ्या. तुमच्या रूमचा साईज किती आहे त्याच्यानुसार घ्या. जर रूमचा साईज मोठा आहे तर तिथे मोठा सोफा पण चांगला दिसतो, ज्याचे आर्म्स मोठे आहे, ज्याची विड्थ जास्त आहे, ज्याचं हेडरेस्ट जे आहे ते पण मोठं आहे, असं घेतलं आणि रूम पण मोठा आहे, हॉल किंवा लिव्हिंग जो आहे तो मोठा आहे,
तर तिथे तुम्ही घेऊ शकता. पण रूम छोटा आहे आणि तुम्ही सोफा एकदम लक्झरियस घेतला, एकदम त्याला हेवी सगळ्या गोष्टी आहेत, हात ठेवायची जागा जी आहे ती मोठी आहे. म्हणजे मी अगदी बेसिक याच्यात सांगते, ही हात ठेवायची जागा ती ही खूप मोठी आहे. मागे जे हेडबोर्ड आहे ते पण खूप मोठं केलेलं आहे. सोफ्याची अशी विड्थ आहे ती पण मोठी आहे. तर मग त्याने काय होणार आहे, एक वस्तू खूप मोठी तुमच्या रूममध्ये आली ना की तुमचा रूम एकदम छोटा दिसून जातो, पॅक दिसून जातो. ते स्केलमध्ये नाही दिसत, बॅलन्स नाही वाटत रूम. तर 7 फुटाच्या जागेमध्ये TV युनिट करतात आणि TV आणतात एकदम त्यापेक्षाही मोठा, म्हणजे 105 इंचाचा. मग ते TV युनिट दिसतं छोटं आणि तो TVच अख्खा मोठाच्या मोठा दिसतो. मग ते पण लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या TVचा साईज काय आहे आणि त्यानुसार तुमच्या TV युनिटचा साईज पाहिजे. म्हणजे त्या दिसताना प्रोपोर्शनल गोष्टी दिसल्या पाहिजे, अशा प्रोपोर्शनली व्यवस्थित वाटल्या पाहिजे, इक्वल वाटल्या पाहिजेत. आता तुम्हीच विचार करा ना, जर TV आपला मोठा आहे आणि TV युनिट जर छोटं आहे तर त्याच्यामध्ये असं नाही का जबरदस्ती एखादी गोष्ट हँग केली तिथे लावलं असं वाटणार. आणि तेच जर तुम्ही प्रोपोर्शनचा विचार केला की प्रोपोर्शनली आपल्या TV युनिटला हे मॅच होतं आहे का आणि मग केलं, किंवा जो TV आहे ऑलरेडी एक्झिस्टिंग आपला त्याला अकॉर्डिंगलीच. उलटं पण होतं, TV छोटा असतो आणि TV युनिट भलं मोठं असतं, मग ते पण दिसताना चांगलं नाही वाटत. आणि POP खूप लोक करवतात हॉलमध्ये बेसिकली. सो हे स्टार्टिंगलाच केलं पाहिजे ज्यांचं नवीन फ्लॅट आहे, आत्ता पहिल्यांदाच राहायला जातात आहेत. हां, म्हणजे फॉल सिलिंग हा असा सब्जेक्ट नाही, एकतर तुम्ही स्टार्टिंगला करा नाही तर करूच नका. स्टार्टिंगला का, कारण ते सगळ्यात वरच्या लेवलला होणारं काम आहे. सिलिंग म्हणजे टॉप लेअरला काम होणार आहे. जेव्हा तुम्ही आता एखाद्या घरी राहायला आला, समजा फर्निचर वगैरे सगळं केलं आहे तुम्ही, फिक्स्ड फर्निचर आहे आणि 2 महिन्यांनी तुमचा विचार येतो की आता मला फॉल सिलिंग करायचं आहे, तर त्यावेळी काय होतं, हे जे खालचं सगळं फर्निचर आहे ते खराब होतं. एकतर खराब होतं म्हणजे वरती जे काही पुट्टीचं POPचं काम आहे ना ते खाली पडलं जातं करताना. त्या प्रोसेसमध्ये फर्निचर खूप खराब होतं. आणि आपल्याकडे आता म्हणजे मोस्टली फिक्स फर्निचर असतं की फिक्स्ड असतं, त्यामुळे त्याला हलवताही येत नाही आणि कवर करूनसुद्धा मग ते डॅमेज होतं. तर त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी तुम्ही आधी केलेलं कधीही बेटर आहे फॉल सिलिंग. आणि फॉल सिलिंग करतानाच इलेक्ट्रिकल वर्क करायचं असतं, त्यामुळे अगेन सेकंड तुमच्या वॉल पण खूप चिजल होतात. जेव्हा तुम्ही फॉल सिलिंग करता तुम्हाला इलेक्ट्रिकलचं काम सोबतच करावं लागतं. तर त्या इलेक्ट्रिकलच्या कामामध्ये ज्या वायरी असतात वॉलमधून सिलिंगमध्ये घ्यायच्या असतात, मग ते चिजलिंग होतं, मग त्यामुळे पेंटचा खर्च पण परत वाढतो तुमचा, कारण तुमची पूर्ण फिनिशिंगच खराब होते. हॉलमध्ये अशा कुठल्या गोष्टी ते केल्याच पाहिजे आणि अशा कुठल्या गोष्टी ज्या क्लायंट टाळतात पण नंतर पुढे जाऊन त्यांना कुठेतरी प्रॉब्लेम होतो त्या गोष्टीचा. म्हणजे बेसिकली सांगायचं झालं ना तर हॉलमध्ये जर तुमचा TV असेल तर TV युनिट करून घ्या. म्हणजे TV बघणार असणार तुम्ही किंवा घरामध्ये लहान मुलं आहेत, मॅच बघायचा शौक आहे किंवा तुम्ही सॅटर्डे संडेला नाईटमध्ये मूवीज वगैरे बघता, तर मग मी सजेस्ट केलं एक डेडिकेटेड, जर तुम्ही होम थिएटर टाईप विचार करत असाल तर TV युनिट बनवून घेऊ शकता. सेकंड, फॉल सिलिंग. लाईटवरती खूप खेळ असतो इंटिरियरचा. जे काही खाली फर्निचर करताय, जे काही करताय ना त्याला वरती लाईटनेच लुक येतो किंवा इन्हान्स होतात त्या गोष्टी. त्यामुळे जर लाईटिंग आपल्याला प्रॉपर करायचं ना तर एकतर तुम्हाला कन्सील लाईटिंग करून घेतलं पाहिजे अगोदरच, किंवा फॉल सिलिंग आणि लाईटिंग इलेक्ट्रिकल वर्क सोबत करून घ्या. इलेक्ट्रिकल आणि फॉल सिलिंग तर मी सगळ्यांना सजेस्ट करते की करूनच घ्या, त्याच्याने लुक इन्हान्स होतो तुमच्या घराचा. म्हणून त्यानंतरनं बैठक, घरी कोण आलं तर बसण्यासाठी आपल्याकडे जागा पाहिजे, वेलकम करण्यासाठी, म्हणून बैठक चांगली पाहिजे. मग तुम्ही सोफा घ्या किंवा भारतीय बैठक करू शकता, कसंही, पण बैठक एक चांगली असावी. त्यानंतरनं जर सपोज तुमचं घर छोटं असेल तर लिव्हिंग रूममध्ये तुम्ही मल्टीफंक्शन, जसं मी अगोदर पण म्हटलं, तशा आयटम्स घेतले पाहिजेत. घरातून दरवाजातून आत येत आहे तर कधी आता आपण घरातून आत आलो की आपल्या हातात काय असतं, गाडीच्या किल्ली असतात, जर 2 व्हीलरवर जात असेल तर हेल्मेट असतं, बाजारात गेलेलो असेल तर बाजारातली पिशवी असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आल्या आल्या ठेवायसाठी जागा पाहिजे. त्यामुळे घरामध्ये मेस होतो, कारण की आलो की कुठेतरी टाकलं जातं. मग आता ना खूप चांगली सोय असते, कधी कधी आपल्या दरवाजाच्या मागेच थोडीशी जागा असते, 7-8 इंचाची जरी जागा असेल ना, तुम्ही तिथं चांगलं स्टोरेज केलं तर तुमची छत्री, पिशव्या, रेनकोट, बाहेर जाताना जे लागणारं सामान आहे ते तिथं चांगल्या प्रकारे स्पेसमध्ये म्हणजे तुम्ही ठेवू शकता. तर इथे मग एक चांगली स्पेस मॅनेजमेंट होती. इवन कधी कधी न यूज करणारे शूज आहेत, कधीतरी लागतात, त्या गोष्टी तिथे मागे ठेवल्या जातात. म्हणजे जाताना आणि येताना ज्या गोष्टी तुम्हाला लागतात, चाव्या आहेत घराच्या किंवा गाडीच्या, हेल्मेट, ह्या सगळ्या गोष्टी त्या दाराच्या मागच्या स्पेसमध्ये तुम्ही यूज करू शकता. सर्क्युलेशनमध्ये पण प्रॉब्लेम येतात. बरेच जण TV युनिट आणि अशा ठिकाणी लावतात ना की जिथून सारखी लोकांची ये जा आहे. मग TV जर चालू असेल आपला तर ये जा जर कोणाची सर्क्युलेशनमध्ये असेल, म्हणजे की दरवाजा उघडला की जे कोणी येणार तो TVला क्रॉस करूनच येणार आहे TV युनिटला,
आणि जाणार आहे तो पण टी व्ही युनिट क्रॉस करूनच जाणार, किंवा किचनमधून हॉलमध्ये जाताना टी व्ही युनिट क्रॉस करून जावं लागते बेडमधून जाताना. तर ते सर्क्युलेशन जर टी व्ही युनिट येत असेल ना तर एक प्रॉब्लेम येतो, म्हणजे बघणाऱ्याला मध्ये मध्ये कोण ना कोण येणार, असा एक प्रॉब्लेम, डिस्टर्बन्स येणार, ही एक चूक होते. म्हणजे त्यामुळे टी व्ही युनिट मी सजेस्ट करते की सर्क्युलेशन बघून पण जागा निवडा की कुठल्या वॉलवर करायचं आहे. डेड कॉर्नर कसे होतात की कुठेतरी मध्येच सोफा, कुठेतरी मध्येच एखादं डायनिंग टेबल आणून ठेवलेलं असतं, मग ते नीट त्याच्यामध्ये ना सर्क्युलेशन स्पेस नसतो, म्हणजे इकडून तिकडं जायला व्यवस्थित जागा नसते किंवा फिरायला, तर तिथे मग खूप डेड स्पेस क्रिएट होतात. तर ते अवॉइड करायचे असतील ना तर अगोदर प्लॅन आणि झोन करा की कुठल्या जागेमध्ये काय ठेवायचं आहे मला आणि ते कोणत्या साईजचं पाहिजे. हे जे तुम्ही म्हणता ना डेड कॉर्नर, हा ॲक्च्युली साईजमुळेच इश्यू होतो. एकतर काहीतरी एक मोठ्या स्केलमधलं फर्निचर घेतलं जातं किंवा छोट्या स्केलमधलं घेतलं जातं. फ्लॅट्समध्ये आपण बघतो की जे किचन आहे आणि हॉल आहे हे दोन्ही एकत्रच असतं, म्हणजे मध्ये काही वॉल नसते आणि ओपन किचन आपण ज्याला म्हणतो. आणि ओपन किचनमुळं काय असं हॉल किंवा किचन आपण पूर्ण घर हे खूप मोठं दिसतं, कारण की ते त्याच्यामध्ये काही भिंत नाही किंवा काही पार्टिशन नसतं. सो ते ओपन किचनचं काही फायदे आहेत का आणि काही नुकसान आहेत का? आधी फायदा म्हटलं तर जसं लुक वाईज खूप लक्झरियस दिसतं. ओपन किचन असल्यामुळे स्पेस खूप मोठा दिसतो, अपार्टमेंट चांगला दिसतं आणखी तुमचा. दुसरी गोष्ट अशी होते की तुम्ही ओपन किचनमध्ये ना खूप सारे प्ले करू शकता, जसं की तुमची एक वॉल पूर्ण कट होते, त्यामुळे त्या जागेमध्ये पण तुम्ही बऱ्याचशा गोष्टी इनपुट करू शकता. जसं की ब्रेकफास्ट काउंटर, हाय चेअर्स यूज करू शकता. ब्रेकफास्ट करता करता तुम्ही लिव्हिंग आणि किचन दोन्हीमध्ये हे करू शकता. आता बरेचशा ना आपल्या घरी लेडीज आहेत की ज्या गेस्ट वगैरे आले ना की लेडीज काय करतात, किचनमध्ये जातात, चहा बनव, परत जातात पोहे बनव, नाश्ता बनव, आणि ह्याच्यामध्ये ना त्यांना त्या गेस्टसोबत बोलता येत नाही. आणि हे प्रत्येक फंक्शनला होतं, असं नाही की फक्त गेस्ट आल्यावरती. घरी कुठलाही फंक्शन असलं की लेडीजचं काम किचनमध्ये जास्त आणि त्या गेस्टसोबत कमी. जेव्हा ओपन किचन येतो ना तेव्हा त्यांना हा एक ॲडव्हान्टेज मिळतो की ते किचनचं काम करता करता गेस्टसोबत पण किंवा जे काही फंक्शन आहे त्याला एन्जॉय करू शकतात, बोलू शकतात. तर हा खरंच चांगला फायदा आहे. तर ह्या गोष्टी होतात ओपन किचनमुळे. आता नुकसान काय होतं की तुम्हाला तेवढाच तो किचन मेंटेन ठेवावा लागतो, कारण प्रथमदर्शी म्हणजे तुमच्या लिव्हिंगमधनं किचन दिसतो आहे, त्यामुळे तो जर असा अस्ताव्यस्त, कुठेतरी खरकटी भांडी पडली आहेत, कुठेतरी किचनमध्ये जेवण उघडं आहे, असं जर दिसला तर ते खूप खराब दिसेल. म्हणून मेंटेन कंटिन्यू ठेवावं लागतो तुम्हाला तो किचन. सांगितली की मटेरियल खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ह्या सगळ्या इंटेरियरमध्ये. सो मटेरियलबद्दल तुम्ही सांगितलं की नॉलेज नसतं ॲज अ कन्झ्युमर किंवा ॲज अ क्लायंट. सो मटेरियलबद्दलच मला पण माहिती करून घ्यायची की नेमकं कोणकोणत्या टाईपचे मटेरियल असतात आणि कुठले बेस्ट असतात जे बेसिक खर्चामध्ये येतात आणि म्हणजे आपण म्हणू शकतो टिकाऊ पण असतात आणि खरंच हे मटेरियल वापरले पाहिजे. सो एक मटेरियलबद्दल काय सांगाल फर्निचरमध्ये किंवा मग बाकीच्या गोष्टीमध्ये? आता मी कुठल्याही ब्रँडचं नाव घेणार नाही, पण मी एक स्पेसिफिकेशन सांगेल. ते तुम्ही कुठल्याही मटेरियलसोबत जर मॅच केले तेवढे स्पेसिफिकेशन, आणि तर ते तुम्ही असं समजू शकता की मग हे मटेरियल चांगलं आहे आणि हे लो क्वालिटी आहे. आता सगळ्यात आधी ना इंटिरियरमध्ये फर्निचरचा पार्ट मोठा येतो, म्हणून आपण फर्निचरच्या मटेरियलपासून जाऊ. तर बेसिक काय लागतं आपल्याला फर्निचरसाठी? प्लायवूडमध्ये सगळं फर्निचर बनतं. तर प्लायवूडचा थिकनेस, त्याच्यानंतरनं प्लायवूडचा एक पीस तुम्ही आणू शकता कुठलाही मटेरियल परचेस करायच्या अगोदर आणि त्याची टेस्ट घेऊ शकता. जर तो BWP आणि BWR बोलतात. BWR म्हणजे बॉइलिंग वॉटर रेजिस्टन्स आणि बॉइलिंग वॉटर प्रूफ, BWP असेल तर तुम्ही त्याला उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं किंवा कुकरमध्ये ठेवू शकता. एकच शिट्टी घ्या आणि तो प्लाय उघडून बघा कसा दिसतो आहे. जर तो असा फुटला प्लायवूड तर समजायचं हा खराब आहे, जर तो नाही फुटला तर समजायचं की तो चांगला आहे. तर ही एक टेस्ट आहे बेसिक की तुम्ही त्याच्यावरनं प्लायवूडची क्वालिटी समजू शकता. असं नाही की खूप चांगल्या ब्रँडचा आहे म्हणूनच तो चांगला आहे. हे नॉर्मल ब्रँडमध्ये पण मिळतात आणि तुम्ही त्याची टेस्ट करूनच प्लाय घेतला ना तर तुम्हाला खात्री असणार की माझं प्लायवूड चांगलं आहे. आणि बॉइलिंग वॉटर रेजिस्टन्स म्हणजे BWRला पण तुम्ही गार पाण्यामध्ये भिजवून ठेवा रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी उघडून बघा, ते पाण्यातनं काढून बघा, म्हणजे की तो प्लाय जर फुगला, त्याचे जर लेयर्स असे बाजूला झाले तर तो प्लाय खराब आहे असं समजून चला. ओके, म्हणजे ही प्लायची क्वालिटी चेक करायची एक टेस्ट झाली, याच्याने तुम्ही ओळखू शकता. सेकंड, प्लायमध्ये लेअरिंग असतं केलेलं. जेव्हा तुम्ही प्लायवूडचा एक पीस घेताल ना त्याच्या आतमध्ये असे लेअर असतात, एक डार्क एक लाईट, एक डार्क एक लाईट. तर 3 प्रकारचे असे प्लायवूड असतात. एक तर ऑल्टरनेटिव्ह प्लायवूड असतो आणि एक फुल कोर प्लायवूड असतो.
तर हे दोन्ही पण जेव्हा तुम्ही प्लाय कट होतो ना त्याच्यावरनं ऑब्झर्व करून बघू शकता. कमीत कमी 1 mm to 1.25 mmचा लॅमिनेट आपण यूज केला पाहिजे. तर त्या लॅमिनेटचं थिकनेस तर तुम्ही चेक करू शकता. काय करू शकता की 10 लॅमिनेटची शीट एकत्र घ्या आणि हातात धरायचे आणि त्याची फक्त एक 10 mm होते का चेक करायचं. म्हणजे की ते ऑल की ते 10 mm जर आहे तर म्हणजे एक लॅमिनेट 1 mmचा आहे असं तुम्हाला मोजायला इझी पडेल. 1 mmचं लॅमिनेट मोजणं अवघड पडेल म्हणून सांगते. किंवा 5 किंवा शीट घेतली किंवा 10 शीट घेतली आणि पटकन 10 mm थिकनेस येतो आहे का एकत्र केल्यावरती ते चेक करायचं आहे. हे लॅमिनेटबद्दल झालं. आता सेम ॲक्रेलिकबद्दल असतं. ॲक्रेलिकला बोलतात की अँटी स्क्रॅच ॲक्रेलिक आहे म्हणून, पण तो ॲक्च्युली नसतो. तर ते चेक करण्यासाठी मी तुम्ही चावीने वगैरे त्याला स्क्रॅच करून बघू शकता की ते अँटी स्क्रॅच खरंच आहे का किंवा नाही आहे. तर याच्याने समजून येतात की ह्या गोष्टी कशा आहेत आणि म्हणजे क्वालिटी एक समजण्यासाठी मदत होते. सेकंड आहे ना, म्हणजे ही खूप छोटी गोष्ट आहे पण इम्पॉर्टंट आहे. ते लोखंडी खिळे असतात ते वापरले जातात प्लायवूडचं जे स्ट्रक्चर बनवण्यासाठी. ते काय होतं थोड्या दिवसांनी त्याला मॉइश्चर पकडून मग ते गंजायला लागतात आणि त्याला गंज पकडतो म्हणजे रस्टिंग स्टार्ट होतं आणि त्यामुळे तुमचं पूर्ण फर्निचर खराब होतं. त्यामुळे आम्ही जर एवढा स्क्रूसुद्धा असेल किंवा खिळासुद्धा असेल म्हणजे बारीक गोष्ट असेल ना स्टेनलेस स्टीलमधली आम्ही घेतो. तिथं आपली कॉस्ट जाते पण थोडीशी ती कॉस्ट वाचवली ना आपण की नंतर पुढे खूप प्रॉब्लेम येतो. त्यापेक्षा ही आत्ता गेली तरी चालेल. तर हा मटेरियलचा एक छोट्या गोष्टी आहेत की ह्या लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यानंतर हिंजेस हार्डवेअर जे मटेरियल आहेत ना तर ते तुम्ही ब्रँडमध्ये पण घेऊ शकता. नॉन ब्रँडमध्ये जरी घेतली तरी त्याची वॉरंटी ऑन पेपर काय मिळते आहे ते बघून घेतलं पाहिजे. फॉल सिलिंगमध्ये पण काय होतं ना की 50 रुपये पर स्क्वेअर फीटप्रमाणे आपल्याला फॉल सिलिंग मिळतं. ते 150-200पर्यंत पण मिळतं. मग आपण कन्फ्यूज असतो ना इथे की 50 रुपयांमध्ये पण हेच फॉल सिलिंगचं डिझाईन करून देतात ते म्हणजे 50 रुपये स्क्वेअर फीटप्रमाणे आणि सेम डिझाईन आपल्याला 150 रुपये स्क्वेअर फीटप्रमाणे पण मिळते. मग नक्की घ्यायचं कोणतं. तर अशा वेळी काय कम्पेअर करायचं की तू जे कोण फॉल सिलिंग करणार आहे किंवा डिझायनर करून देणार आहे तुमचं चॅनल मटेरियल कोणतं आहे म्हणजे जे वरती सपोर्ट करतात कुठल्याही फॉल सिलिंगला तर ते सपोर्टचं चॅनल मटेरियल कोणतं आहे, त्याचं ग्रीड कसं असणार आहे, मेश कसं वापरणार आहे या गोष्टी विचारल्या पाहिजेत. मग ते तुम्हाला सांगतील की आम्ही 1 फुटावरती 1.5 फुटावरती 2 फूट 2.5 फूट ग्रीडिंग कसं घेणार आहे, चॅनल कोणत्या कंपनीचे आहेत, चॅनलचं कोणती मटेरियल क्वालिटी काय आहे हे तेव्हा तुम्ही विचारल्यावरती तुम्हाला कळते आणि मग तो डिफरन्स समजतो. आता किचनमध्ये खूप लोक कॉम्प्रोमाइज कशामध्ये करतात की लुकवर जातात, ॲक्रेलिक फिनिश घेतात आणि आतमध्ये नॉर्मल स्टील ट्रॉलीज घेतात क्रोमिंग केलेल्या, त्या रस्ट देणार आहेत नंतर ना त्याला प्रॉब्लेमच येणार. त्यापेक्षा जर तुम्ही लॅमिनेट फिनिशचं पण टँडम बॉक्सेस बसवले तर तुम्हाला लॉंग लाईफ येते. त्याच्यानंतर ना सेकंड की BWP प्लाय नको म्हणतात, साधा BWR वगैरे किंवा त्यापेक्षा साधं प्लायवूडमध्ये काम करून द्या म्हणतात. पण तोच प्रॉब्लेम येतो, पाणी लागतं किचनमध्ये 3 वेळा आपण स्वयंपाक करतो दिवसातून तर थोडं पाणी लागतं. कधी हीट म्हणजे थोडासा असा त्याचा वापर जास्त असल्यामुळे चॅनल्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी वापरत असतो. तर त्यामुळे काय होतं की एकतर पाणी लागलं की प्लायवूड खराब होतात असले जर साध्या क्वालिटीचे प्लायवूड वापरलेले असतात, मेंटेनन्स येत राहतो, तितकं टिकाऊ नाही बनत. तिसरं हार्डवेअर पण घेताना लोक काचकूच करतात, कुठेतरी मटेरियलचे कॉस्ट कमी करण्यासाठी साधं मटेरियल वापरतात. तर मेन तर किचनसाठी मटेरियलमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज करू नका, लुकमध्ये करा, फिनिश मटेरियलमध्ये पण आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो. म्हणजे ॲक्रेलिक डुकोपेक्षा लॅमिनेट बेसिक लॅमिनेट फिनिश पण किचन पूर्ण फंक्शनल असावा, चांगल्या क्वालिटीमध्ये बनवलेला असावा. बरेच जण आता काय करतात ते गॅस पाईपलाईन येते ना किचनपर्यंत MNGLची, म्हणून कॉर्नरला जिथे सिलेंडर स्पेस असतो ना तिथे ट्रॉली वगैरे बनवून ठेवतात त्या स्पेसमध्ये आणि ती पाईपलाईन चालू व्हायला 15-20 दिवस 2 महिने, नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये 3 महिने अशी टाईमलाईन दिलेली असते. मग त्या केसमध्ये त्यांचं सिलेंडर किचन ओट्याच्या बाहेर आणि गॅस शेगडी ठेवलेली असते कारण तिथं ती ट्रॉली केलेली असते. त्यामुळे मी ती जी डेड कॉर्नर आहे ना जर तुमचं प्रॉपर कनेक्शन चालू झालेलं असेल तरच तुम्ही तिथे डेड कॉर्नर म्हणजे जिथं सिलेंडर स्पेस आहे तिथे ट्रॉली बनवा, नाहीतर सिलेंडरसाठी स्पेसिफिक जागा ठेवलीच पाहिजे. सेकंड आणखी क्लायंट काही चुका अशा करतात की Pinterestवरचं किचन बघतात आणि तसं करायला बघतात. ते एक नोझलचा एक खूप ट्रेंड आहे आपल्याकडे, तुम्ही यूट्यूब म्हणजे व्हिडिओजला वगैरे बघितलं असेल रील्समध्ये की असं नोझल ओढलं ना की पूर्ण किचन सिंक म्हणजे एक प्रकारे पाईप तुम्ही तुमचा किचनचा नळ चालू करायचा आणि तिथे समोर नोझल ओढलं त्याचं की तो पाईप असा बाहेर निघतो आणि ते असं सगळीकडे फिरवून तुम्ही मस्त क्लीन करू शकता. ते काही जण असं ऑनलाईन 500-600 रुपयाचं बसवतात
आणि असे मी केसेस बघितलेत की डायरेक्ट उडूनच तुटूनच पडलेत. मग ते नळ लिकेज आणि ते प्लंबिंगचं अख्खं घरात सगळीकडे पाणी झाले, प्लंबरला बोलवले आणि परत 5,000 रुपये नवीन नळ आणि ते सगळं पाणी काढायला घालवलं आहे. असं बेडरूममध्ये रेस्ट करण्यासाठी तुम्ही तो यूज करणार आहे. सेकंड, काही जण जे वर्क फ्रॉम होम करतात तर त्यांच्यासाठी म्हणजे तिथेही त्यांना वर्कस्टेशन वगैरेची रिक्वायरमेंट असते. दुसरं असतं वॉर्डरोब, कपडे ठेवण्यासाठीचा, साईड टेबल्स आणि ड्रेसिंग युनिट. तर मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून तुमच्या बेडरूममध्ये ॲडजस्ट करायच्यात. अशा प्रकारे ॲडजस्ट करायच्यात की जास्तीत जास्त मोकळी जागा आणि फंक्शनॅलिटी राहिली पाहिजे, म्हणजे जायला यायला सर्क्युलेशन राहिलं पाहिजे. तर तुम्ही तुमच्याकडे स्टोरेज म्हणजे जसं आता वॉर्डरोब किती मोठा हवा, केवढा हवा, 2 जणांसाठी बेडरूम असेल तर केवढा वॉर्डरोब हवा, एका जणासाठी असेल तर केवढा पाहिजे, ह्या गोष्टी विचारात घेऊन वॉर्डरोबची साईज डिसाईड केली पाहिजे. साईड टेबल, ड्रेसिंग टेबल किती रिक्वायरमेंट आहे, कसा केला पाहिजे, म्हणजे अगोदर तुम्ही प्लॅन करूनच या गोष्टी कराव्यात असं मी सजेस्ट करते. बऱ्याचदा 2 BHK 3 BHK असतात आणि मग तिथे तुम्हाला जर जागा हवी असेल किंवा कधीतरी गेस्ट येणार असेल तर आम्ही तिथे मॉर्फी बेड किंवा जो बेड असा वॉल, म्हणजे मॉर्फी बेड त्यालाच म्हणतात की जो वॉलवरती लागतो. कंपॅरेटिव्हली बघितलं ना, मी अशी कॉस्टिंग किंवा नंबर्स नाही सांगणार, कंपॅरेटिव्हली बघितलं ना नॉर्मल बेडपेक्षा 30 ते 40% मॉर्फी बेडची कॉस्ट जास्त जाऊ शकते, पण वर्थ आहे. म्हणजे तो बेड तुम्ही वर टाकला की तुमची तेवढी जागा रिकामी होते ना. म्हणजे मॅट्रेस वापरताना आपण आधी खूप कम्फर्टेबल बघायला घेतो, पण दोन्ही गोष्टींचा हे केलं पाहिजे. तुम्ही दिवसभर कसं हे करताय, मॅट्रेसवरच झोपून राहणार असाल, तुमचं काम म्हणजे बरेच जण असतात की रात्रीचे तर झोपतातच, दिवसा पण 2-4 तास बेडवरती घालवतात. मग तशा लोकांना बॅकचे प्रॉब्लेम होतात किंवा झोपायची चांगली पद्धत नसते, सवय नसते, वाकडं तिकडं होऊन झोपायची जी हे आहे. त्यामुळं मला असं वाटतं 6-8 इंचेसपर्यंत मॅट्रेस ठीक आहेत. त्याच्यापुढे 10 आणि 12 इंचेसचे मॅट्रेस गेले तर एक्स्ट्रा सॉफ्ट होतात आणि मग त्याने बॅकचे प्रॉब्लेम स्टार्ट होतात. तसं स्लायडिंग वॉर्डरोब खूप जास्त जागा सेव्ह पण करतात. तुम्ही ओपन करायला जेवढी जागा लागते ती लागतच नाही, त्याला स्लाईड होतात त्यामुळे ती जागा लागत नाही, तर तुमची जागा स्पेस सेव्ह होते तिथे. आणि आता अशा प्रकारचे स्लायडिंगचे चॅनल्स आलेले आहेत की तिथे फक्त जर कापड वगैरे राहिलं तरच ते डोअर खाली येतात, अदरवाईज खूप स्मूथली त्याचं क्लिनिंग करता येतं, खूप स्मूथली ते यूजही होतात. तर त्यामुळे स्लायडिंग खराब ऑप्शन आहे असं नाही म्हणत. जिथे योग्य आहे तिथे, म्हणजे जिथे तुमच्याकडे जागा नाही तिथे तुम्ही स्लायडिंग घ्या, जिथे तुमच्याकडे जागा आहे तिथे तुम्ही ओपनेबल घेऊ शकता. 7 फुटापेक्षा जास्त जर डोअरची हाईट असेल ना तर ते ओपन करणारे डोअर पण खराब होतात लगेचच. तर काही कलर कॉम्बिनेशन्स आहेत की जे ना खूप छान प्ले करतात एकमेकांसोबत. म्हणजे जसं फर्निचर जर ह्या शेडचं असेल तर मागची वॉल कुठल्या कलरची असावी. तर बेसिकली ब्लू सोफाचा खूप ट्रेंड होता आत्तामध्ये, की असं थोडंसं आईस ब्लू किंवा डार्क ब्लू शेडमधले सोफा जर तुम्ही घेत असाल किंवा तुम्ही ते बघितले असेल तर त्याच्या मागची वॉल ना तुम्ही येलोमध्ये केली, असं ब्राईट येलो गेला तर तो खूप छान दिसेल. पूर्ण प्लेन व्हाईट ठेवला ब्लू सोफा आणि प्लेन व्हाईट तरी तेही छान वाटतं. ग्रे टोन ठेवला, ब्लू सोफा आहे आणि मागे लाईट ग्रे टोन आहे तर ते कॉम्बिनेशन पण खूप छान दिसतं. बेज कलरचा सोफा असेल जर सपोज तर मागची वॉल त्याच्यासोबत बेजसोबत व्हाईटचं कॉम्बिनेशन खूप चांगलं जातं. किंवा बेज सोफा आहे तर ब्राऊन तुम्ही त्याच्या मागे वॉल केली तर तीही छान वाटते. बेज सोफाच्या मागे तुम्ही एखादा पेस्टलची आता सध्या थीम आहे त्यामुळे पेस्टलमध्ये पेस्टल पिंक, पेस्टल ब्लू किंवा पेस्टलमधलाच ग्रीन शेड असे जर वॉलला मागे लावले ना तर तुमचा सोफा खूप इन्हान्स करतो, म्हणजे लुक त्याचा आणखी वाढतो.